प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी आज त्यांचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांची उमेदवारी दाखल करताना आयोजित केलेल्या सभेदरम्यान एका अज्ञात इसमाने चिठ्ठी देऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। अशा प्रकारची तक्रार बच्चू कडूच्या जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलिसांनी बंटी रामटेकेच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात 506 अदाखलपत्र गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास पोलीस उपायुक्त पवार हे करत आहेत। दिनांक 3/4/2024 रोजी दुपारी साधारण 1:30 वाजेच्या सुमारास श्री दिनेश बुब यांच्या नामांकनाच्या सभेसाठी सन्माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू हे उपस्थित होते। त्या ठिकाणी स्टेजवर जातेवेळी त्यांना काही कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं होतं। त्यावेळेस कुणीतरी एक अज्ञात इसमाने एक चिठ्ठी त्यांच्याकडे हातामध्ये दिली। त्यांनी ती नंतर वाचली तर त्याच्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी असा आशयाचा मजकूर आहे। तर आज रोजी पोलीस स्टेशन कोतवाली या ठिकाणी या संदर्भामध्ये भारतभूषण उर्फ बंटी नानाजी रामटेके प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला रिक्त तक्रार दिलेली आहे। त्यानुसार आम्ही भारतीय दंड संहिता कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। श्री बच्चूभाऊ कडू हे विधानसभा सदस्य आहेत, महत्त्वाचे व्यक्ती असल्यामुळे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे। पोलीस त्यासाठी सक्षम आहे आणि यामध्ये ज्यांनी कोणी धमकी दिली असेल त्याबाबत अधिक तपास केला जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई त्या व्यक्तीवरती केली जाईल। पोलीस प्रशासनातर्फे आम्ही सतर्क आहोत आणि कोणतीही त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली यापुढे नक्कीच घेतली जाईल। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाने एका विशाल जाहीर सभेचे आणि रॅलीचे आयोजन केले होते। ही रॅली नेहरू मैदान येथून इरविन चौकापर्यंत आयोजित करण्यात आली होती। रॅली दरम्यान जाहीर सभेकरिता बच्चू कडू आले व बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना खांद्यावर घेऊन स्टेज पर्यंत नेले। याच दरम्यान कुणीतरी बच्चू कडूच्या हातात एक चिठ्ठी दिली। बच्चू कडूंनी त्यावेळेस खिशात ठेवली, पण नंतर ती चिठ्ठी काढून वाचली असता त्यामध्ये असं होतं की जास्त वचवच केली की तुम्हालाही अरविंद केजरीवाल सारखे जेलमध्ये टाकण्यात येईल व जीवाने मारून टाकू। या चिठ्ठीची दखल घेत आज प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी रात्री 9 वाजता सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली। तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष बंटी रामटेकेचे बयान सुद्धा नोंदविण्यात आले। या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी हा अदाखलपत्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे। प्रहार जनशक्ती पक्ष लोकसभेचे दिनेश बुब यांचा नामांकन रॅली व नामांकन सभा होती। त्या सभेच्या दरम्यान माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या हातात एक अज्ञात इसमाने एक चिठ्ठी दिली। त्या चिठ्ठीमध्ये सदर लिहून दिले की त्यांना केजरीवाल करेन तुमचा, नाही तर तुम्हाला ओढून टाकेल, जास्त फळफळ करणे बंद करा, अशी एक त्यांना धवस आली। संबंधित यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष अमरावतीचे सर्व कार्यकर्ते सिटी कोतवाली येथे सदर साहेबांना भेटले व रितसर या प्रकरणाची चौकशी व्हावी, त्याच्यावर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल व्हावा ही अशी आम्ही एक मागणी केली। त्या संदर्भात साहेबांनी पॉझिटिव्ह आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे। आता हे पाहणं आवश्यक आहे की बच्चू कडूला रॅली दरम्यान चिठ्ठी देणारा इसम कोण। बच्चू कडूला मिळालेल्या धमकीचा उल्लेख सुद्धा बच्चू कडूंनी सभेमध्ये केला होता आणि बच्चू कडूच्या समर्थकांमध्ये व चाहत्यांमध्ये किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बच्चू भाऊला दिलेल्या धमकीमुळे असंतोष व्याप्त आहे। ब्युरो रिपोर्ट, अमरावती मंडल न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।